हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर बघू शकता मैत्रिणींनो, मी आजचा ब्लॉग म्हणजे थोडासाच शूट केलेला आहे। तर ही आहे गुडीची साडी। मी काल स्टिच केलेली होती ही साडी, मस्तानी साडी आहे। आणि या अगोदर सुद्धा मी दोन प्रकारच्या साड्या, साधी साडी पण मी स्टिच करून दाखवलेली आहे आणि एक दुसरी जी आहे तर ती डबल लेअरची आहे। तर ह्या सर्व साड्यांची कटिंग आणि स्टिचिंगचा जो व्हिडिओ आहे तर तो आपल्या PS फॅशन डिझायनर या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत सगळे। जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही त्या चॅनलला भेट द्या आणि याचं कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या, कारण सगळ्यांचे कटिंग आणि स्टिचिंग एकदम सोप्या पद्धतीने सावकाश असं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मैत्रिणींनो। आणि ऑर्डरच्या पण साड्या होत्या तर त्या ऑर्डर घेतलेल्या होत्या, तर ते मी देण्यासाठी मी ते स्टिच केलेल्या काही साड्या होत्या, परंतु मी त्या तुमच्याशी जास्त शेअर केलेल्या नाहीत। तर त्याच्यानंतर बघा, हा एक ब्लाउज मी आहे जो कट केलेला आहे आणि हा ब्लाउज जो आहे तर तो थोडासा वर्कवाला आहे आणि पाठीमागं आहे तर ते डिझाईन आहे। तर याचं डिझाईन सुद्धा मी केल्याच्या नंतर आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहे PS फॅशन डिझायनरवरती, आणि आपल्या या चॅनलवरती सुद्धा मी डिझाईन तुम्हाला दाखवणार आहे, पण कटिंग आणि स्टिचिंग त्या चॅनलवरती अपलोड करत असते। त्याच्यानंतर ही बघा, आपल्याकडे खूप मोठी ऑर्डर आलेली आहे सध्या आता, आणि ही आहे ऑर्डर एकाच घरातली, आणि सासू आणि सुना दोघींचे ब्लाउज आहेत आणि हे ब्लाउज मला द्यायचे आहेत। तर सासूबाईंचे ब्लाउज थोडे लेट दिले तरी चालतील, परंतु सुनबाईचे लवकर द्यायचे आहेत आपल्याला, कारण त्यांच्याकडे आहे लग्न माहेरी, त्या जाणार आहेत। तर इथे बघा, हा आहे सासूबाईंचा ब्लाउज। तर किती आहेत ब्लाउज मी तुम्हाला मोजून दाखवते। तर साईज थोडीशी मोठी आहे, तर याचं सुद्धा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी एखादा ब्लाउज अपलोड करेन तुमच्याशी, म्हणजे PS फॅशन डिझायनर या चॅनलवरती। या चॅनलवरती थोडंसं जास्त होतं, ब्लॉगिंगचं चॅनल आहे। तर हे बघा, हे 3 4 5 6 7 आणि 8 ब्लाउज आहेत यांचे, आणि सगळे ब्लाउज पीस जे आहेत तर ते 1-1 मीटरचे आहेत, कारण त्यांना 80 सेंटीमीटरमध्ये बसतच नाही ब्लाउज, सगळे 1 सेंटीमीटरचे ब्लाउज आहेत। आणि त्यांनी 1 सेंटीमीटरचे ब्लाउज दिले, त्याच्यामध्ये आरामशीर ब्लाउज त्यांचा बसून जातो, बाही वगैरे थोडीशी मोठी आहे। तर हे 8 ब्लाउज आहेत त्यांचे, थोडंसं लेट दिलं तरी चालते म्हणून सांगितलेलं आहे, परंतु मी सुरुवातीला एकच देणार आहे। आणि हे बघा, हे आहेत त्यांच्या सुनबाईचे ब्लाउज। तर हे बघा, साडी पण आहे, साडीला पण पिकोफॉल करायचा आहे, एकच साडी आहे। आणि नंतर हे दुसरे ब्लाउज आहेत, हे बघा, हा 2 ब्लाउज, साडीतला पण ब्लाउज स्टिच करायचा आहे 2, आणि अस्तर पण दिलेले आहेत काही ब्लाउजचे, हे 3, आणि हा 4था बघा, याच्यात पण अस्तर आहे, हा 5वा, याच्यामध्ये अस्तर नाही आहे, याचा आणि साडीतल्या ब्लाउजचा आणायचा आहे, हा 6, आणि हे 7 ब्लाउज आहेत। 7 आणि 8 15 ब्लाउज आहेत, खूप मोठी ऑर्डर आहे। आणि प्रिन्सेस कट ब्लाउज आहे हा, तर आपल्याला प्रिन्सेस कट स्टिच करायचा आहे, काहींची बाही छोटी करायची आहे, काहींची मोठी। डिझायनर काही आता त्यांनी सांगितले की तुम्ही तुमच्या मनावर करा डिझाईन वगैरे, थोडीशी जास्त पण नको आहे, आणि गळा पण त्यांचा छोटाच आहे, जास्त मोठा पण नको आहे त्यांना। तर बघू आता कसं जमेल तसं मग मी PS फॅशन डिझायनर चॅनलवरती जी काही डिझाईन वगैरे टाकत जाईल, म्हणजे करत जाईल, तर ते त्या चॅनलवरती अपलोड करेल आणि तुम्हाला पण या चॅनलवरती पण दाखवणार आहे। परंतु कटिंग आणि स्टिचिंग याच्यावरती मी दाखवू शकत नाही, कारण त्यासाठी आपलं ते सेपरेटचं चॅनल आहे, त्याच्यावरती बरेच सारे आपले व्हिडिओज आहेत, तर त्याच्यावरती मी दाखवते। तुम्ही नवीन असाल तर एकदा त्या चॅनलवर भेट द्या आणि सबस्क्राईब करून ठेवा, खूप सारे व्हिडिओज मी त्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत। तर आता हे व्यवस्थित ठेवून टाकते, आणि तुम्हाला खाली दिसत असतील तांदूळ, तर ते आज पुन्हा परत पाहुणे आले होते, म्हणजे कालच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलेले होते रविवारी पाहुणे आले, परत आता आज पाहुणे आले होते, मग त्यांना ते हळदी कुंकू लावून ओटी भरताना इथे तांदूळ थोडेसे सांडलेले होते, पण म्हटलं हे आवरून घेण्याच्या अगोदर व्हिडिओ बनवून घ्यावा, कारण अंधार जर पडला तर व्हिडिओ व्यवस्थित निघत नाही, शूट होत नाही, म्हणून तेवढ्यामध्ये अगोदर मी व्हिडिओ हा करून घेतलेला आहे, कारण व्हिडिओ जास्त पेंडिंगवरती पडतात। आज पण मी जास्त व्हिडिओ बनवलेला नाही, पाहुणे आल्यावर स्वयंपाक वगैरे करायचा होता, थोडीशी घाईच होती, तर जास्त व्हिडिओ बनवणं होत नाही। तर त्याच्यानंतर बघा, थोडंसं क्लिप मी ॲड केलेले आहेत। तर हा दुपारी क्लाससाठी महिला आल्या होत्या, तर त्यांनी बघा हा प्रिन्सेस कट ब्लाउज शिवलेला आहे, इतका छान ब्लाउज बसला म्हणून त्या सांगत होत्या, मग मी, आणि स्टिचिंग पण छान आली होती त्यांची, फिनिशिंग पण छान होती। तर अजून त्या ह्या कस्टमर जे आहेत तर त्यांना महिना पण झालेला नाही अजून त्यांचा कंप्लीट, तर त्या प्रिन्सेस कट शिवतात, कटोरी झालं त्यांचं, सिंपल पण झालं, आणि प्रिन्सेस कट त्यांना फक्त मी पुढचा भाग सांगितलेला होता, पाठीमागचा सगळा भाग त्यांनी मनाने करून आला। पायपिंग थोडीशी मोठी आली आहे,
परंतु बाकी सगळं फिनिशिंग खूप छान आलेलं आहे पहिल्यांदा त्यांचं. तर म्हटलं तुमच्याशी थोडंसं शेअर करावं. तर त्याच्यानंतर हे बघा छोटा लहान भाऊ मोठ्याला कान धरून ओढतोय आणि हा चिरकतोय, त्याला घेऊ वाटते लहान मुलं. आणि थोडंसं मी क्लिप ॲड केलेलं आहे बघा आजच्या क्लासचे. थोडंसं हे बघा 12च वाजले म्हणल्यासारखं हे लहान मुलं होते. आणि हा जो मुलगा होता पळत होता तर तो मावस भावाचा मुलगा होता. आणि ही मुलगी होती तर ती कस्टमरची होती, म्हणजे आपल्याकडं जे शिलाईसाठी येतात क्लाससाठी त्यांची. तर हा बघा कसा तिला चकवून पळतोय आणि ती बॉलसाठी त्याच्या पाठीमागे पळते, परंतु तो बॉल काही देत नाही. असंच असतं लहान मुलांचं की एकाने एक जर वस्तू घेतली तर दुसऱ्या पण मुलाला तीच वस्तू पाहिजे असती, आणि ती पण बघा त्याच्या पाठीमागे फिरते पळते तरी पण तो देत नव्हता. आणि जरासं जरी घेतलं तर ती असं त्याच्या हातातून हिसकावून घेऊन पळत होता. म्हटलं थोडंसं तुमच्याशी म्हणजे लहान मुलांची गंमत अशी थोडीशी शेअर करावी, म्हणजे छान वाटत होतं घरामध्ये. आणि आज काही क्लास व्यवस्थित झाला नाही आणि त्या पण दोघी लहान मुलांना घेऊन आले. ह्या आहेत वहिनी आणि पलीकडे त्यांच्या आई आहेत, त्या आज आलेल्या होत्या. मग हे बघा असं मुलांचं खेळणं सुरू होतं, त्यामुळे थोडंसं व्हिडिओ शूट केला. आणि आजचा क्लास जास्त झाला नाही. नंतर स्वयंपाक वगैरे केला, जेवण झाले, त्यांची हळदी कुंकू लावून ओटी वगैरे भरली आणि त्या गेल्यानंतर बघू शकता. आणि हा होता मुलांचा ब्लॉग. तर हे बघा अशी मुलांची मस्ती चालली होती. तर मैत्रिणींनो आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, आवडला का नाही हे कमेंटमध्ये सांगायला नक्कीच विसरू नका. असेच मी छोटे छोटे क्लिप्स घेऊन तुमच्याशी छोटे छोटे ब्लॉग्स शेअर करण्याचा प्रयत्न करत असते, जे माझी डेली रिअल लाईफ आहे ते शेअर करत असते. आणि जे कटिंग आणि स्टिचिंग आहे तर ते तर तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तर या अगोदरचे ब्लॉग जर तुम्ही पाहिले नसतील तर ते पण पाहून घ्या. आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच घरातल्या छोट्या छोट्या गोष्टी, गमतीशीर मजा मस्ती, इकडे तिकडे फिरलेल्या गोष्टी वगैरे सगळ्या मी दाखवण्याचा प्रयत्न करत असते. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.